नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतुल घायवटे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपलं सामान्य ज्ञान या टॉपिकवरती आज 6वं लेक्चर आहे. आपण सामान्य ज्ञान या टॉपिकवरती खूप डीपली अभ्यास करत आहोत. 200+ क्वेश्चन मी तुमचे घेणार आहोत. तर त्यातलं आजचं आपलं हे 6वं लेक्चर आहे. आपण रोजच्या व्हिडिओमध्ये 30 क्वेश्चन बघत असतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करतो ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असते तेव्हा तिची स्थिती काय असते? तर पर्याय दिलेले मित्रांनो आपल्याला अपसूर्य स्थिती, अपोजी, उपसूर्य स्थिती, पेरिजी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपसूर्य स्थिती. चला तर बघूया आपला पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेची 42वी घटना दुरुस्ती टिंबटिंब साली लागू करण्यात आली. पर्याय दिलेले 1947, 1977, 1961, 2016. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल 1977 मध्ये आपली जी घटना दुरुस्ती आहे ही लागू करण्यात आली होती. मित्रांनो आपण त्याच्याबद्दलही थोडक्यात माहिती बघूया. भारताच्या संविधानातील 42वी दुरुस्ती, ज्याला अधिकृतपणे संविधान म्हणजे 40वी दुरुस्ती कायदा 1976 म्हणून ओळखले जाते. आणीबाणीच्या काळात हे लक्षात ठेवा मित्रांनो, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने हे लागू केलं होतं, ही घटना दुरुस्ती. चला बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेच्या केंद्रीय यादीत येते? ए संरक्षण, बी आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य, सी बँकिंग. तर मित्रांनो आपल्याला पर्याय दिलेले फक्त ए, फक्त बी, दोन्ही पण ए आणि बी, सर्व ए बी सी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, कारण हे सगळे वरचे त्याच्यामध्ये येतात. चला तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघूया आपण. ध्वनीचा स्रोत आणि परावृत्ती पृष्ठभाग यांच्यात किमान किती अंतर असावे जेणेकरून प्रतिध्वनी स्पष्टपणे ऐकू येईल? 10 मीटर, 17 मीटर, 24 मीटर, 30 मीटर. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 17 मीटर. ते का ते पण आपण जाणून घेऊया. भिंती, टेकडी किंवा पर्वत यांच्यासारख्या मोठ्या पृष्ठभागावरील पर्वतामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीच्या परावृत्तीला प्रतिध्वनी म्हणतात, बरोबर. ध्वनीचा स्रोत आणि परावृत्ती पृष्ठभाग यांच्यात किमान अंतर 17 मीटर असावे जेणेकरून त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येईल. तो ऐकू येण्यासाठी मिनिमम म्हणजे किती मीटर अंतर असावे लागतं? ते 17 मीटर. चला बघूया पुढचा प्रश्न. कोणाला अडत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी क्लिअर करून देईल. भारतात विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले महत्त्वाचे अणुइंधन खालीलप्रमाणे आहे. तर ते कोणते? युरेनियम, थोरियम, इरेडियम आणि प्लुटोनियम. तर मित्रांनो त्याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, थोरियम. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते तापमापक हे पायरोमीटर म्हणून ओळखले जाते? थर्मो इलेक्ट्रिक तापमापक, रेडिएशन तापमापक, वायू गॅस तापमापक, द्रव तापमापक. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, रेडिएशन तापमापक. तर पायरोमीटर जे आहे मित्रांनो हा एक प्रकार रिमोट सेन्सिंग तापमान थर्मोमीटरचा आहे, जो पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी वापरला जातो आणि आधुनिक वापरामध्ये एक असे उपकरण आहे जे दूरध्वनी पृष्ठभागाचे तापमान ते उत्सर्जित होणाऱ्या थर्मल रेडिएशनच्या स्पेक्ट्रमवरून निर्धारित करते. ही प्रक्रिया पायरोमीटर म्हणून ओळखली जाते. चला बघूया पुढचा प्रश्न. कॅल्शियम क्लोराईडवर निव्वळ शुल्क किती आहे? तर मित्रांनो याचे पर्याय दिलेले आपल्याला +1 + 0, 1 - 2 तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल 0. 0 हे याचा अचूक उत्तर आहे. ते का ते बघूया आपण. आधुनिक
कंपाऊंडचा निव्वळ शून्य चार्ज आहे. हे कॅल्शियमचे एक आयन, 2 सकारात्मक चार्जसह आणि फ्लोरोनचे 2 आयन प्रकारावर नामकरणात्मक एक ऊर्जा असलेले शुल्क रद्द होतात. कंपाऊंडमध्ये नेट चार्ज क्लासाइड नसतात. हे त्याचं कारण आहे मित्रांनो. चला बघूया पुढचा. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू किंवा वायू आहे जो ओझोनचा थर कमी करू शकतो? B2H6, NF3, CCl3F, C6H6. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रथम तयार झालेल्या प्राथमिक जाइलम घटकांना टिंबटिंब म्हणतात. मेटॉक्साइलम, प्रोटॉक्सिलम, जाइलम तंतू. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2. चला बघूया पुढचा प्रश्न. नेरिस फेरिडिमा म्हणजे गांडूळ आणि हिरुडिनारिया रक्त शोषणारे जळू हे कोणत्या फ्लेमची उदाहरणे आहे? अंतर्गृही अश्लेष, मिथेस, एनेलिडा, ऑर्थोपोडा. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3 एनेलिडा. एनेलिडा हे याचं अचूक उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस आहे? गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हे याचं अचूक उत्तर येईल. चला बघूया पुढचा प्रश्न. वर्धा पैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? कन्हान, पेंच, प्राणहिता. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल प्राणहिता. बघूया पुढचा प्रश्न. कोणते राज्य कोविड वॉरियर स्मारक बांधणार आहे? केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड. तर मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून ठेवला तरी चालेल. तर ओडिशा सरकारने सांगितले की ते कोविड योद्धांच्या बलिदान आणि सेवांच्या स्मरणार्थ भुवनेश्वरमधील सार्वजनिक उद्यानात कोविड वॉरियर योद्धा स्मारक बांधणार आहे. तर याचं अचूक उत्तर काय येईल आपलं मित्रांनो? कर्नाटक. पर्याय क्रमांक 3. चला बघूया पुढचा प्रश्न. जागतिक युनानी दिवस कधी साजरा केला जातो? 4 मार्च, 10 मार्च, 20 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, 11 फेब्रुवारी. जागतिक युनानी दिवस दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ते का? तर महायुनानी विद्वान आणि समाजसुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. कोणाच्या? हकीम. नीट लक्ष द्या मित्रांनो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. समाजसुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. चला बघूया पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठी ऑफशोर विंड फार्म किनाऱ्यावरील शेती कोणता देश स्थापन करणार आहे? जपान, ऑस्ट्रेलिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया सरकारच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित ऑफशोर विंड फार्म किनारी वारा शेत हे जगातील सर्वात मोठे ऑफशोर किनारी पवन ऊर्जा संकुल असेल आणि 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. कोण? दक्षिण कोरिया. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. मोगलांनी भारतात प्रथम टिंबटिंबच्या
काळात हल्ला केला? बलबन, इल्तुतमिश, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल इल्तुतमिशच्या काळात मंगोलांनी भारतावर प्रथम हल्ला केला. चला बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती रांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते? सातपुडा, पश्चिम घाट, पूर्व घाट, अरवली. तर मित्रांनो पश्चिम घाट ही सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखली जाते. सह्याद्री या नावाने ओळखली जाणारा पश्चिम घाट ही संपूर्ण भारतात स्थित असलेल्या भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर जाणारी पर्वतरांग आहे. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि जगातील जैविक विविधतेच्या 8 उत्तम हॉटस्पॉट पैकी एक आहे. ही मी जे माहिती सांगतो विद्यार्थी मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची आहे. ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून लक्षात ठेवा. व्हिडिओ स्टॉप करा, ऐका व्यवस्थित आणि एकदम बारीक हेडफोन लावून ऐका आणि ती लिहून ठेवा. ही खूप महत्त्वाची. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? सगळ्यांना माहीत आहे, मी उत्तर देत नाही, याचं उत्तर तुम्ही द्यायचे. चला बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण भारतातील आर्थिक आणीबाणीच्या काळात विधानसभेने मंजूर केलेली पैशांची बिले व इतर आर्थिक विधेयके विचारार्थ राखून ठेवण्यासाठी राज्यांना निर्देश देऊ शकतो? भारताचे अर्थमंत्री, भारताचे पंतप्रधान, भारताचे राष्ट्रपती, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल भारताचे राष्ट्रपती, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. भारतातील आर्थिक आणीबाणीच्या काळात राज्य विधानसभेने मंजूर केलेली मनी बिल आणि इतर आर्थिक विधेयक विचारार्थ राखून ठेवण्यासाठी भारताचे राष्ट्रपती राज्यांना निर्देश देऊ शकतात. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. जागतिक स्पर्धात्मक अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय बघूया. WTO, WEF, त्याच्यानंतर SAARC-EU. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल WEF हे याचं अचूक उत्तर येईल. जागतिक स्पर्धात्मक अहवाल GCR हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF चा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे प्रकाशित केलेला वार्षिक अहवाल आहे. लक्षात घ्या मित्रांनो, WEF चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. चला बघूया पुढचा प्रश्न. RTI कायदे अंतर्गत एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि स्वातंत्र्य या संबंधित माहिती मिळवण्याची कालमर्यादा किती आहे? 48 तास, 24 तास, 5 दिवस आणि 10 दिवस. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि स्वातंत्र्य या बाबींसाठी माहिती देण्यासाठी सार्वजनिक माहिती अधिकार PIO ची वेळ मर्यादा 48 तास आहे. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त CIC च्या नियुक्ती समितीमध्ये टिंबटिंब यांचा समावेश होतो. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केला जाईल आणि वरील सर्व. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल वरील सर्व. या आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त माहिती आयुक्तांचा समावेश असतो, ज्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींनी केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश होतो. पंतप्रधानाकडून नामनिर्देशित
केले जाईल. तर त्यामुळे याचं उत्तर काय येतं मित्रांनो, वरील सर्व. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. जागतिक स्तरावर दरवर्षी कोणता दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो? 9 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, 11 सप्टेंबर. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन म्हणून पाळला जातो. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेशन IASP दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन WSPD पाळते. आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात. याशिवाय जगभरात जनजागृती करणे हा या दिवसाचा हेतू किंवा उद्देश आहे. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. धम्मात खालीलपैकी कोणता उल्लेख नाही? पालकांची आज्ञाधारकता, धर्मादाय, पितृत्व आणि संघावर विश्वास. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल संघावर विश्वास. चला बघूया पुढचा प्रश्न. कोणते स्थान गौतम बुद्धांशी संबंधित नाही? सारनाथ, बोधगया, कुशीनगर, पावपुरी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पावपुरी. ते का पावपुरी का येईल मित्रांनो? अष्टम स्थान ही बुद्धांच्या जीवनाशी संबंधित 8 महान पवित्र स्थाने आहेत. यामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित 4 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगरा आणि इतर 4 ठिकाणे उदाहरणार्थ श्रवस्ती, संकस्य, राजगीर आणि वैशाली ही आहेत. पावपुरीचा त्याच्याशी संबंध नाही. तर मित्रांनो मी जी माहिती सांगितली ती लक्षात ठेवा. चला बघूया पुढचा प्रश्न आपला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मोदी मस्जिद कोणी बांधली? अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. तर मित्रांनो ती बांधली होती ती औरंगजेबांनी बांधलेली होती. मोदी मस्जिद ही भारतातील दिल्लीतील लाल किल्ल्यातील संकुलातील पांढरी संगमरवरी मस्जिद आहे. ही मुघल सम्राट औरंगजेबाने 1659 ते 1660 मध्ये बांधली होती. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रख्यात संत वल्लभाचार्य खालीलपैकी कोणत्या शाखेशी संबंधित आहे? ज्ञानाश्रय, कृष्णाश्रय, प्रेमाश्रय, रामाश्रय. तर मित्रांनो ते जे शाखेशी संबंधित होती ती शाखा होती कृष्णाश्रय. बघूया पुढचा प्रश्न. बंगालच्या परिसरात खालीलपैकी कोणते बंड आंदोलन झाले नाही? संन्यासी बंड, सुआर बंड, पागलपंथी बंड, बेघेरा बंड. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल बेघेरा बंड बंगालच्या परिसरात घडले नाही. चला बघूया पुढचा प्रश्न. सूर्यापासून त्याच्या कक्षेत असलेल्या ग्रहाच्या कमाल अंतराला काय म्हणतात? परिधीय, अपसूर्यस्थिती, अपोजी, पेरिजी. तर मित्रांनो याला जे म्हणतात ते अपसूर्यस्थिती असे म्हणतात. चला बघूया पुढचा प्रश्न आपला. संगमरवरी हा टिंबटिंबचा एक रूपांतरित खडक आहे. वाळूचा खडक, चुनखडीचा खडी, ग्रेनाइट आणि चिकणमाती. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2 चुनखडी. संगमरवरी हा एक रूपांतरित खडक आहे. जेव्हा चुनखडी उच्च तापमान आणि दाबाच्या संपर्कात येते तेव्हा हा खडक तयार होतो. तर मित्रांनो हे होते आजचे महत्त्वाचे आपले 30 प्रश्न. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे पण कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो घाईघाईत व्हिडिओ आपल्याला बनवायचा असतो कारण खूप वेळ जातो. तर त्यामुळे माझे बोलण्यात काही चूक झाली असेल तर मी तुमची क्षमा मागतो. आणि आपलं हे लेक्चर इथेच संपलं असं डिक्लेअर करतो. सामान्य ज्ञानवरती माझ्या मते अजून 1 किंवा 2 लेक्चर घेऊया आपण. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत. तर मित्रांनो लेक्चर कोणीही ऑफ करू नका. चला भेटूया आपल्या पुढील व्हिडिओत.